रविकांत तुपकर पोहोचले पूरग्रस्तांच्या बांधावर। 31 जुलैच्या मध्यरात्री जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यावर कोसळलेल्या 251 मिमी विकराळ पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकले। शेकडो शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, हजारो एकरावरील सुपीक जमीन खरबडून गेली, तर अनेक ठिकाणी शेतीच अस्तित्वहीन झाली आहे। या भीषण परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुधवारी गावागावात जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर धडक दिली। शेतकऱ्यांच्या बांधावरील झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामेतील तफावत यावरून तुपकर संतापले आणि महसूल व कृषी यंत्रणेसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी तुपकरांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा करून आंदोलनाचा इशारा दिला। 30 आणि 31 जुलैला ढगफुटी सदृश जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यामध्ये आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। शेती अक्षरशः खरडून गेलेली आहे, मातीचा कण सुद्धा शिल्लक राहिला नाही आणि दगड शेतीमध्ये तयार झालेत। धरणांचे नदीचे प्रवाह त्या ठिकाणी शेतीमध्ये तयार झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आज मी जळगाव जामोद तालुक्याच्या दौऱ्यावर आहे। गावोगावी जेव्हा ही परिस्थिती पाहतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि सरकारचं नुकसानीचं धोरण जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे। आमची सरकारला विनंती आहे की जेवढं नुकसान झालं तेवढी 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये। याच्यासाठी नदी खोलीकरणाचा प्रकल्प प्रोजेक्ट एक मिशन म्हणून 5 वर्ष सरकारने राबवला तरच या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। नाही तर दर 2 वर्षाला अशी ढगफुटी झाली तर जळगाव जामोद आणि हा संग्रामपूरचा परिसर या भागात एखाद्या वेळेस जर अति ढगफुटी झाली तर माणसं सुद्धा राहणार नाही अशी अवस्था आहे। शेती तर सोडूनच त्या जनावरही राहणार नाही। त्यामुळे सरकारनं तातडीने दखल घ्यावी, नदी खोलीकरणाचा प्रकल्प राबवा आणि ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कुठल्याही पद्धतीचा मागच्या वेळेसारखा घोटाळा न करता, अधिकाऱ्यांनी संगनमत न करता, चिरीमिरी न करता वस्तुनिष्ठ पंचनामे करून 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे। अन्यथा तमाम या पूरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील।